गाईस, स्वागत आहे तुमचं आमच्या चॅनलमध्ये. कालो दादा MS-20 मध्ये स्वागत आहे. तर मित्रांनो, आज आहे काय म्हणजे त्याला 28 तारीख आहे जणू, मला माहीत नाही एवढं तेवढं, पण मी लग्नात सुपारी धरली आहे. गणरीहून तिकडे जायचं आहे कुठंतरी, आणि आपल्या मित्राचं लग्न आहे जवळचं. लखन म्हणून नाव आहे त्याचं, गणोरीचं आहे तो. आता मी तिकडं निघलेलो आहे रस्त्यानं. आता मी याच्यापाशी पिसरीपाशी चला आजचा व्हिडिओ कंटिन्यू करा तुम्ही. आज लय मजा येणार आहे. हो काय करून तो काय करू, चामाराचं लग्न आहे, मित्राचा महाराज आहे, नाथखोळा शंकर भोळा. तर चला, मी आता पिसरीपाशी आहे, रस्त्यानं चाललेलो आहे नवरदेच्या घरी गणोरीला. तर चला मित्रांनो. तर मित्रांनो, आम्ही आलेलो आहे गणोरी गावापाशी. आता इथं एक 5 मिनिटात आम्ही पोहोचन. मी एकला झालो आहे आणि आता लगेच पोहोचणार तिथं. आता नवरदेचं काय लोकेशन काय माहीत, नवरदेचं काय लोकेशन काही माहीत नाही आम्हाला, पण तरी जाऊ. आता आहे एका विषयी काही होऊ द्या मला, त्याला थंड गरम चहा पाणी काहीतरी. तर चला मंडळी, आता 2 मिनिटात पोहोचू आपण तिथं. तर चला, इथून टर्न घ्यायचा आपल्याला. आंब्याच्या झाडापासून इथून लेपला घेतली लगी जिल्हा परिषद शाळा बनवू. इकडे सगळी इथं शाळा आहे, ती मोठी शाळा गाईज. ही जिल्हा परिषद शाळा आहे सगळ्यात मोठी, आणि इथं हॉस्पिटल पण आहे, गव्हर्नमेंट रुग्णालय घाटी. तर ती ह्या इथंही हे बा आरोग्य केंद्र हे इथंही. तर चला गावात जायचं आपल्याला. आता गावात जाऊन पोहू काय नियोजन आहे काय नाही आज. तर चला, ब्लॉग बघत राहा. आम्ही आलो होतो नवरदेच्या घरी, आणि इकडे DJKची उपाय आहे. गणोरी गाव आहे, तिथलं लोकेशन एकदम चांगलं आहे. गाव बी मोठं आहे, ते मोठं गाव म्हणते. फुलंब्रीचं आमदार निवडून यायचं असलं तर ह्या गावावर येतो म्हणते. ते इथं रसवंत्या लय भारी आहे. हे सगळे लग्न, आणि आमची बसले पाहुणे रावळे. आता यांच्या गावात लग्नाला आलो मी. आणि तर गाईज फायनली नवरदेव घोड्यावर बसलेला आहे, आणि आता आम्ही चालू वरातीमध्ये. आणि पाहू शकता तुम्ही समोरचं लोकेशन आहे. आता दाखवतो मी तुम्हाला. एक थोडा वेट करा फक्त तुम्ही, थोडं 5-10 मिनिटं. थोडंसं थांबा. राजबिंडा भगवा झेंडा शूर सुकुमार धर्मदानी पंचंद्रमा.
भवानी माते की साज कवड्याच्या गळ्यामध्ये साजत साज कवड्याच्या गळ्यामध्ये सुरेश तिला फिरवीन माझ्या गाडीवर नवरदेव मंडप मध्ये आलेला आहे आणि एक गाणं लावणार आहे आहे ना रे? एक गाणं लावणार Sure.
तर गाईज आता लगन बिगन लागलेलं आहे आणि वर निघून राहिलं आणि आम्ही आता इकडं थांबलेलो आहे जरशी योगेश आणि आपलं काय म्हणतात इकडं लगन आहे इकडे आपण समोर सगळ्याला काय काय समोर म्हणतो तर चला गाईज तुम्हाला भेटतो मी थोडंसं आम्ही नवरदेवाला भेटतो आता जरशी मग तुम्हाला भेटतो गाईज आम्ही आलो फोटो काढायला पण नवरदेव काही भाव दे ना ऐक ना रे गाईज आम्ही आता लग्नाला आलो होतो पण आता काय विषय आम्हाला इतका मान सन्मान भेटला माहिती का लग्नामध्ये सगळे उलटे भोकच भेटले खरंच भेटले तर मित्रांनो आम्हाला इतका मान सन्मान भेटला नवरदेवचे वडील ते म्हणत होते बाबा तुम्ही पहिलं जेवून घ्या म्हणत नव्हते तरी हां ते आम्हाला म्हणत होते पहिलं तुम्ही जेवण करा म्हणे पाणी घेणे प्या म्हणे योगेतला तर सकाळपासून उचलून धरी देते अल्ला धरली मला तर भलतं उचलून धरेली हा तर हा योगेश हा लखनच्या गावाचा आहे मिलीपणीचा आहे ही गणोरीचा आहे योगेश आता हे लखन्याचा मित्र आहे आपण मित्र आम्ही मंडीत जात होतो ना त्याच्यामुळे आमचा मित्र आहे त्याच्यामुळे मला गाडी द्यायला लागली त्याला आणि याला पिकअप द्यायला लागली आणि आता शेवटला आम्हीच आहे करे शेवट आम्ही दोघंच शेवट आम्ही दोघंच आहे आणि सवय पावले रणकी आम्हीच करणार करे शेवटला वाटा आम्हीच लावणार आहे आणि आता आम्ही पाणी घेणे पितो आता हे बाबा इकडे ओढ राहिले हा तुम्ही असं व्हिडिओ बघत राहा तुम्हाला सगळी डिटेल सांगतो मी आजच्या लग्नाची आजच्या लग्नात कोण कसं नाचत होतं कोण कसं नाही कोईचं येईन मला रिक्वेस्ट मग तुम्हाला सांगून कोणाच्या आधी काय त्यांना काही सांगायचं आहे जखनला काही सांगायचं जखनच्या लग्नाबद्दल काही सांगायचं तुमच्या गावातले पोरं गिरं काही कोणाचं लग्न होत असले की व्यवस्थित नाचले आज जे राहील ते राहिले पुढच्या वेळेस हा आता काही होत नाही हा तर मित्रांनो लगन गिगन लागून आम्ही आता इथं कुत्रे मार राहिलो आणि इकडे लोक जेव राहिले काही मस्त फोटो गिटो काढून राहिले काही लोक जेव राहिले महिला मंडळ असे पद्धतशीरमध्ये इकडं गावाचं मंदिर गिंदिर आहे इकडं दुकान गिकान दिसते आणि आता ही गाडी चाललेली आहे आता गणोरीला अशा प्रकारे लोकेशन आहे आजचं गाईज मी जेवलो होतो पण याच्यासाठी आता याला म्हटलं तू जेवून घे भैया कसं आहे पैसे नको मरू भैया लग्न एखादं आहे की नाही
आणि आम्हाला इतकं इज्जत देईल आजच्या लग्नामध्ये तुम्हाला काय सांगायला ऐक नाही लय इज्जत देईल. आजच्या लग्नात असं मेनू आहे राईस खिचडी मस्त हे बाय चिवडा एवढा वाढ राहिली इकडे हे पब्लिक जेवू राहिली आणि याला म्हणलं भाई हे जेवून घे याचं काही याला पसारा न्यायचा भाया पसारा का साव भात दे रे भाऊ भैया याला भात द्या वरण द्या पाहुणं वाडा सणा सणा पाहुणं चुरून घ्या हा. अशा प्रकारे पंगत बसलेली आहे आणि आमचा योग्य जेवतोय मस्त शाक वरण पोळी खातोय आणि इकडे गिल्लस पाणी आणा हो पाणी आणा हा पाणी पाणी आणा हो मोकार जेवराली पोर आईस करू राहिले आज लग्न आहे गावामध्ये तर लग्न गावात आईस करू राहिले पोर. तर मित्रांनो आम्ही आता सुखरूप घरी आलेलो आहे आणि मला योगेश भेटला मला खूप आनंद झाला आणि तो मला आता कसा गेला तुझा परवास तो खूप भांडे कुंडे भरले गाडीमध्ये तुझी गाडी तिकडे उभं आहे भांडे कुंडे भरून आणि तो आखी गाडी खाली केली जावा आबे या लग्न भोकाचं सगळे येडे भोकाचे हलते सगळे ठाय. मित्रांनो मी गणोरीमध्ये पोहोचलेलो आहे आणि आता ती नवरी उतरते की नाही उतरते काही माहित नाही आम्हाला पण मला घरी जायचं भाडं गिडं घेऊन ते नवरदेव दाखवत तुम्हाला तू मला नुसता फोन येते सकाळी म्हणून सांगतो भैया याचं लग्न झालं यार आपल्याला विचारलं का चहा घेतला का थंड घेतलं का कॉफी घेतलं का तू वाटण असं काहीतरी तू विषय म्हणजे तू बोलायला नको ना ऍक्च्युली आता कसं काही मला घराकडे जायचं आहे ना त्याच्यामुळे मी काही जास्त बोलू शकत नाही गाईज याचं लग्न झालेलं आहे. तर मित्रांनो मी भाडं गिडं सोडून आलेलो आहे ते नवरदेवचं आणि आता इथं आमच्या नाना हटलेवर बसलेलो आहे आणि हे आमचे नानाचे मुलं वगैरे जेवत आहे. तिकडं महाराज होता आपल्या संग मागच्या ब्लॉगमध्ये. महाराज काय सांगशील पब्लिकला जेवण करून घ्या भाऊ. हां आता मी थोडंसं 2 घास खातो आणि असंच तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा चॅनलला आम्हाला जरा व्हायरल करा. आमचा आज लई मान सन्मान होता तिथं लग्नामध्ये आम्ही खूप एन्जॉय केला पण तुम्ही लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटू नवीन व्हिडिओमध्ये तर सगळ्यांना राम राम. मामा राम राम घाला. तर मामा चला लाईक शेअर सबस्क्राईब करा भेटू नवीन व्हिडिओमध्ये. आता मी 2-3 घास खाऊन घेतो चला.